नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महाराष्ट्र कर्नाटकामध्ये असणारा सीमावाद पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसून येत असून ही ठिणगी आता नव्यानं धुमसताना दिसत आहे. कर्नाटक सरकारचे बेळगावात हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. याला विरोध दर्शवण्यासाठी बेळगावातील मराठी भाषिकांच्या तर्फे महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र प्रशासनानं या मेळाव्यास परवानगी नाकारत महाराष्ट्र एकीकरणचे नेते, कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्यांचे जबरदस्तीने अटक सत्र सुरू केले. तब्बल शेकडो कार्यकर्त्यांना यावेळी अटक करून मारिहाळ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, शुभम शेळके, रमाकांत कोंडुस्कर, मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, आर.एम. चौगुले, मदन बामणे, प्रकाश शिरोळकर, श्रीकांत कदम, धनंजय पाटील, महिला नेत्या सरिता पाटील, रेणू किल्लेकर, सरस्वती पाटील, शिवानी पाटील, कमल मनोळकर, रूपा नावगेकर, अनुराधा सुतार, खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील, प्रकाश चव्हाण, प्रकाश नेसरकर, शिवानंद कोळी आदींना यावेळी अटक करण्यात आली. बेळगावातील मराठी भाषिकांतर्फे कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौकात महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यास महाराष्ट्रातील नेत्यांना आमंत्रणही देण्यात आलं होतं. मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात येण्यास मज्जाव करत कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर नेत्यांना प्रवेश बंदी लागू केली. यावेळी बेळगावमधील या महामेळाव्यासाठी कोल्हापूरमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते मोठ्या संख्येने बेळगावकडे येण्यासाठी निघाले असता कर्नाटक पोलिसांकडून नेते विजय दवणे यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांना कर्नाटक हद्दीमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव करून त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. यावेळी सीमा हद्दीवर बराच काळ महाराष्ट्रातील नेत्यांचा आणि कर्नाटक पोलिसांच्यामध्ये गोंधळ निर्माण झाला होता. इतर नागरिकांची वाहने तपासून त्यांना प्रवेश देण्यात येत होता. राज्य सरकारच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सोमवारपासून बेळगावात प्रारंभ झाला आहे. हलगा येथील सुवर्णसौध येथे पुढील 10 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर चर्चा करून ठराव सहमत करण्यात येणार आहेत. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 5 विधेयकांवर चर्चा करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष युटी खादर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या उपस्थितीमध्ये बसवण्णा यांच्या अनुभव मंटपाच्या तैलचित्राचं यावेळी अनावरण करण्यात आलं. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, उपसभापती, जिल्ह्याचे प्रभारी मंत्री यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते. त्यानंतर कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांना शपथ देवविण्यात आली. त्यानंतर पुढील सत्राच्या रूपरेषेबद्दल अंतिम निर्णय घेण्यात आला. बेळगावात झालेल्या महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सन 1924च्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या सोहळ्याची पूर्वतयारीची उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी टिळकवाडी येथील वीर सौध येथे भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी शहरातील रामतीर्थनगर येथील गंगाधरराव देशपांडे स्मारक आणि पिरणवाडी येथील गांधी भवनलाही भेट देऊन पाहणी केली. महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाची शताब्दी वर्षपूर्ती लक्षात घेऊन राज्य सरकार वर्षभर सरकार आणि पक्षाच्या वतीने गांधीजींचा संदेश गांधी भारत या नावाने प्रसारित करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करत आहे. या निमित्ताने 26 आणि 27 डिसेंबर असे 2 दिवस भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच पिरणवाडी येथील गांधी भवनात गांधींच्या संदेशाचे छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याचे डी.के. शिवकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना यावेळी सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, कृषी कायदे रद्द करावेत, शेतकऱ्यांना पाणी योजनेसाठी विशेष अनुदान जाहीर करावे अशा अनेक मागण्यांसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुवर्णसौध समोर जोरदार निदर्शने करण्यात आली. अनेक वेळा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले असून राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतेच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले नाहीत. आता तरी राज्य सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. 100 वर्षांपूर्वी गांधीजींच्या अध्यक्षतेखाली बेळगावात पार पडलेल्या ऐतिहासिक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर
राज्य सरकार आणि पक्षाकडून जोरदार तयारी सुरू असून महात्मा गांधींनी भेट दिलेल्या ठिकाणांचा राज्यात विकास केला जाणार आहे. यानिमित्त बेळगावातील सीपीएड मैदानावर भव्य शामियाना उभारून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी सीपीएड मैदानाची पाहणी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केली. याप्रसंगी जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकिहोळी, मंत्री लक्ष्मी हेबाळकर, आमदार आसिफ सेठ, माजी आमदार अंजली निंबाळकर, जिल्हा हमी योजना अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष विनय नावलगट्टी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आदी उपस्थित होते. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बेळगाव केंद्रशासित प्रदेश करण्याच्या प्रस्तावाला आम्ही एकमताने पाठिंबा देण्यास तयार आहोत. तसेच राज्य शासनाने लवकरात लवकर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा अशा मागणीचे पत्र महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असे पत्रक पाठवून त्याची माहिती शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटद्वारे कळवली आहे. राज्यात विनापरवाना अनधिकृतपणे औषध दुकाने सुरू असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर औषध आणि अँटीऑक्सिडंट कायदा आणि नियमांनुसार कारवाई केली जाईल अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांनी आजच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिली. यावेळी ते म्हणाले की सध्या राज्यात 37,130 खासगी औषधे दुकाने आहेत. 2023 ते 24 मध्ये दैनंदिन तपासणी दरम्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 1,245 परवाने निलंबित करून 292 परवाने रद्द करण्यात आले आहेत. विभागाचे अधिकारी अंमली पदार्थांच्या यादीवर व विक्रीवर लक्ष ठेवत असून खासगी औषध दुकानातील अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीची तपासणी करत आहेत. मात्र यावेळी नियमांचे उल्लंघन केलेले आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे असे ते म्हणाले. दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड वापरणाऱ्या अपात्र व्यक्तींच्या तक्रारींचा गांभीर्याने विचार केला जाईल अशी माहिती अन्नमंत्री के.एच. मुनियप्पा यांनी विधान परिषदेत बोलताना दिली. बीपीएल शिधापत्रिका रद्द करण्याबाबत परिषद सदस्य के.ए. तिप्पेस्वामी आणि विरोधी पक्षाच्या काही सदस्यांच्या प्रश्नाला मंत्री मुनियप्पा यांनी यावेळी उत्तर दिले. पुढे बोलताना ते म्हणाले की राज्यातील सुमारे 65 ते 75% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली असल्याची माहिती आहे. दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या लोकांवर अन्याय होणार नाही. सध्याच्या बीपीएल कार्डांपैकी 20% एपीएल कार्ड धारकांचा समावेश असल्याचा अंदाज आहे आणि आम्ही लवकरच यात सुधारणा करू आणि नियमानुसार कारवाई करू. मात्र पात्र बीपीएल कार्ड कोणत्याही प्रकारे रद्द होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. पात्र लोकांची बीपीएल कार्डे रद्द झाल्यास त्यांना नवीन कार्ड दिलं जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. जोयडा तालुक्यातील गणेशगुडी येथील कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशनच्या विश्रामगृहाजवळ गणेशगुडी येथून वॉटर ऍक्टिव्हिटीज करून दांडेली मावळंकी येथे जाणारी खासगी बस येथील वळणावर अंदाज न आल्याने कलंडली. या अपघातात चित्रदुर्ग तालुक्यातील वसतुर्गा येथील सेंट अँथोनी शाळेतील 23 प्राथमिक शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णवाहिका तसेच खासगी वाहनातून दांडेली येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. महाराष्ट्रात टेक्स्टाईल उद्योजकांना ₹4.80 दराने प्रति युनिट वीज दिली जाते. कर्नाटकात मात्र या युनिटचा दर ₹11 आहे. त्यामुळे एका बाजूला टेक्स्टाईल उद्योग अडचणीत असताना एवढी मोठी तफावत असणारा वीज युनिट दर हा कोणत्याही उद्योगाला परवडणारा नाही. त्यामुळे उद्योग टिकवण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकासह निपाणी सीमा भागातील बोरगाव, मानकपूर व दिपाणी येथील औद्योगिक वसाहतीतील टेक्स्टाईल उद्योजकांना वीज युनिट दर द्यावा अशी मागणी उद्योजकांच्या वतीने टेक्स्टाईल विभागाचे जिल्हा नूतन उपसंचालक जयचंद्र पाटील यांच्याकडे माजी जिल्हा पंचायत सदस्य व टेक्स्टाईल उद्योजक राजेंद्र वड्डर पवार यांनी व्यावसायिकांच्या वतीने केली आहे. राजेंद्र वड्डर पवार यांनी पाटील यांची बेळगाव येथे भेट घेऊन टेक्स्टाईल उद्योग व व्यवसायातील अडचणींबाबत चर्चा केली. यंदाच्या हंगामातील ऊसाला उपपदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी सरकारने प्रति टन ₹2,000 आणि साखर कारखान्यांनी प्रति टन ₹4,000 असे एकूण ₹6,000 मिळालेच पाहिजे. अतिवृष्टी, महापूर काळातही पिकांचं नुकसान झालं असून अशा शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. वाढता उत्पादन खर्च आणि निसर्गाचा लहरीपणा याचा विचार करता शेतकऱ्यांना सध्या मिळणारा दर हा अत्यल्प आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी एकी दाखवताना योग्य दरासाठी लढा देण्याची गरज आहे, असे राजू पवार यांनी सांगितले. बोरगाव येथील सर्वे क्रमांक 10 मधील आर.के. नगर, इंदिरानगर व ठिकणगल्ली येथील वसाहतींच्या उतार्यावर वक्फची नोंद झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी उत्तम पाटील यांनी पुढाकार घेऊन 4 डिसेंबर 2024 रोजी निपाणी तहसीलदार M.N. बळीगार यांच्या उपस्थितीत बोरगाव नगरपंचायतीत बैठक घेऊन नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. शासन दरबारी पाठपुरावा करून अखेर 7/12 वक्फ नोंद रद्द करण्यात त्यांना यश मिळालंय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.